स्पोर्ट्स आरसीसी पेठ या तिन्ही संघांना रिपोर्टिंग करायचे। तिन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या की या आई गावदे बेलवली, मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ आणि जय हनुमान खारकोपर जर आपण लाईव्ह मध्ये ऐकत असाल तर तिन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे। आदरणीय रविशेठ पाटील साहेब, रायगड जिल्हा परिषद सदस्य वहाळ यांचं मंचाकडे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर आमचे मामा कांती मामा यांचंही आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। आणि या प्रमुख अतिथींचं स्वागत केलं जातं या चौकाराच्या साह्यानं। चेंडू लॉंग ऑफ सीमा पार चौकार। किटचा सुद्धा प्रयत्न झालाय। क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्न केले जातात, तोपर्यंत दुसऱ्या प्रयत्नात चेंडू धावचित करण्याचा प्रयत्न केला जात असताना मैदानामध्ये आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जातात। नजरे समोरील चेंडूवरती इथे मात्र झालेली ही चोरी म्हणावी लागेल। धावा संख्या होतीये 6 धावा। सचिन पाटील आणि प्रणय म्हात्रे अगदी हे 2 उत्तम गुणलेखक, व्यावसायिक गुणलेखक आज ही स्पर्धा कव्हर करतायत। हा चेंडू ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस होतोय। निर्धाव चेंडू आला। 4 षटकांचा सामना आहे। सुरुवात तर अतिशय दमदार केली होती दीपेश गरतनं, पण तदनंतरच्या 3 चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा आदित्य भगतनं जमा केल्यात। त्यामुळे हा सामना जेवढा सोपा वाटतोय ना तेवढा सोपा नक्कीच धाकटी संघाला नसणारा। हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, झेल होण्याची संभावना आता मात्र टळत नाहीये। प्रतीक गरतने टिपला झेल। विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू इथे मात्र होतोय महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचा झेलबाद। मॅच फिनिश करताना पाहिला होता तोच आदित्य यावेळेस मात्र बाद झालाय। अगोदरच्या सामन्यामध्ये त्याच्या बाबतीत चांगलं घडलं, पण या मॅच मध्ये मात्र बिघडलाय। अतिशय लवकर इथे मात्र आकस्मिक त्याला बाद, त्याची मात्र विकेट गेली आहे। धावा संख्या 2 बाद 6 धावा। 2 बाद 6 नवीन खेळाडू इनॅट नंबर 4 सौरभ कडू। 2 बाद 6 अशी स्थिती आहे शेलगर संघाची। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण एन्जॉय करताय। औचित्य आहे दोस्ती चषक 2024। दीपेश गरत नेक्स्ट बॉल, लोअर फुल टॉस, कव्हर ड्राईव्ह करण्याचा हा प्रयत्न इथे मात्र निर्धाव चेंडू आला। एका यशस्वी षटकाची सांगता झाली असं आपण म्हणूया। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक फेकीवरून फलंदाजी करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघाची धावा संख्या 2 बाद 6 धावा। आदरणीय पांडुरंगजी कापसे सर आणि अविनाशजी जाधव साहेब पेलापूर यांचं मनस्वी स्वागत। यस, दुसऱ्या षटकाची सुरुवात होती। सूरज घरत दुसरा गोलंदाज वापरला जातोय। चेंडू या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यानं निर्धाव षटक हँडल केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये, इथे मात्र आपण पाहतोय सूरज घरत जणू काही तेच षटक पुढे कंटिन्यू करते की काय। पहिला चेंडू निर्धावाला, समोर मात्र असणार आहे सनी, एक हार्ड हिटर आहे शेलगर टेनिस विकेट मधील, पण इथे मात्र पुन्हा एकदा गडबडला जातोय। आणखी एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी। मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करताना तेव्हा तुमच्या संघाला तुम्ही एका योग्य दिशेवरती नेत असता आणि ती कामगिरी करण्याचं काम गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो क्रिकेट हा गोलंदाजांचा कर्दन काळ आहे, परंतु क्रिकेटमध्ये गोलंदाज सध्याच्या घडीला वरचढ ठरताना दिसतात आजच्या या रजनीमध्ये। यावेळचा चेंडू, क्या बात आहे, क्या बात आहे, सलग तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय।
अगदी जणू काही पहिल्या सामन्यातील हे सत्र तो मात्र कंटिन्यू करते, षटक कंटिन्यू करते सूरज गरत. आपलं नाणं कणकणीत वाजवतोय, दाखवून देतोय 32 दातांच्या विळख्यामध्ये एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं ना, तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आकुटप्प्याचा आहे झेल, वन बाउंड स्टॉप केला जातोय, सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होतीये आदरणीय 7 धावा. दीपक शेठ पाटील शिरले या आदर्श व्यक्तिमत्वाचा मात्र इथे आगमन होतोय. त्याचबरोबर सुनील दादा मडवी साहेब यांचं मंचाकडे आगमन. दीपक दादा आपलं वेलकम, स्वागत स्वागत आणि स्वागत. आणि सुनील दादा मडवी या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. यस, राधे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दीपक शेठ पाटील साहेब, तसेच जासे दागा विभागातील खऱ्या अर्थानं एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे सुनील शेठ मडवी साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. दोघांचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहताय मॅच अतिशय जबरदस्त रंगली जाते. एकीकडे धाकटी जुई तर दुसरीकडे आहे तो म्हणजे महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. पनवेल व उरण अशा दोन तालुक्यातील असणारे हे ग्रामीण फॉर्मॅट खेळणारे दोन संघ सध्या मैदानामध्ये आहेत. परंतु पहिलं षटक जर पाहिलं ना फक्त 6 धावा देऊन जाणार होतं. दुसरं षटक हँडल करत असताना सूरज गरत ज्यांना आतापर्यंत केलेली कमालीची कामगिरी म्हणावी लागेल. विकेट आतापर्यंत जात आहेत. तिसरा विकेट सुद्धा मैदानातून बाहेर येताना शेलगर संघाला मी म्हणेन कुठेतरी लागलेली, खेळाडूंना लागलेली गलटी म्हणावी लागेल. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ, 11 चेंडूंचा खेळ झालाय. धावासंख्या होतीये 8 बाद 3, 3 बाद 8 अशी धावासंख्या. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर सूरज गरजसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. धन्यवाद. तर आपण लगेच बोलतो सन्मानाकडे. मंचावर उपस्थित हितेश गामी सर म्हणजेच गामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा आणि नवी मुंबई बीजेपी अध्यक्ष आदरणीय हितेशजी गामी सर यांचा इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय धीरजभाई ओलेकरांना विनंती करतोय, सर आइए, आपका तहे दिल से यहाँ स्वागत किया जाएगा. आदरणीय हितेशजी गामी सर अगदी प्रत्येक स्पर्धेला गामी सरांचं आगमन असतं. अगदी मनापासून या स्पर्धेला भेट देणारं हे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय हितेशजी गामी सर यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रवींद्र पाटील साहेब वहाळ यांना विनंती करतो, दादा आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय रवींद्रदादा पाटील साहेब रायगड जिल्हा परिषद सदस्य या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माणुसकीचा वसा आणि वारसा चालवण्याबरोबरच सगळ्या माणसांना एकत्र घेत राजकारण आणि समाजसेवकाचा आदर्श घालणारं व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्रदादा पाटील रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचा यथोचित मानसन्मान आपण पाहतोय. विठ्ठल श्री ओळेकर दादा त्याचबरोबर धीरज श्री ओळेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर आणखीन एक शुभ सन्मान राधे एंटरप्राइजेस सर्वे सर्वा आदरणीय दीपक पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की दादा आपण सन्मान स्वीकारा. आदरणीय दीपक पाटील या आणि आपला सन्मान स्वीकारा. राधे एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आदरणीय दीपक पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व. बैलगाडा शर्यती असू दे अथवा क्रिकेटच्या स्पर्धा, जिल्ह्यामधल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा ज्यानं साकारल्या. या वेळचा चेंडू लेग स्लिपकडे जातोय. पंचांचा इशारा आलाय. दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावत संख्या पोहोचली जाते 15 वर. 3 बाद 15, 2.3 षटकांचा 2.2 षटकांचा आतापर्यंत खेळ. पहिलं षटक दीपेश 6 धावा, दुसरं षटक सूरज गरत फक्त 2 धावा आणि तिसरं षटक दिनेश गरत हँडल करत असताना स्ट्रायकर बॅट्समन सौरभ कडू. साहिल आहे. यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला जातोय. गोळीच्या वेगाने चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार चौकार. बैलाला ओळखलं जातं असं महबूब, आणि या महबूब 3006 किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं ते महबूब बैलाचे मालक, एक यशस्वी बैलगाडा मालक
म्हणून ज्यांची ओळख अशी राधे एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत सातत्याने गावदेवी गावठाण संघाला व आपल्या परिसरातील सर्वच क्रिकेटला नेहमी एक नवसंजीवनी देणारे सुनीलजी मडवी सन्माननीय अतिथींचं आगमन मंचावरती पाहायला मिळतं. पण मैदानाच्या दिशेने आपण पाहतो दिनेश गरज सध्या गोलंदाजी करत असताना हा चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिप मध्ये उडालेला झेल इथे मात्र टिपलाय. विकेट नंबर 4 चौथा खेळाडू महेश पोट शेलकर संघाचा होतोय झेलबाद. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिपा पाटलांचं. चार बाद 19 अशा स्थितीमध्ये सध्या महेश स्पोर्ट्स शेलगर संघ आहे. 2.4 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाज दिनेश गरत, स्ट्रायकर इन ॲट नंबर 6 विशाल भगत. एक चांगला खेळाडू आहे, मधली फळी नेहमी सांभाळणारा या शेलगर संघाची. पाहूया आज मैदानामध्ये या सामन्यामध्ये काय करतोय. हाफ ट्रॅकर आहे यावेळेस मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला जातोय. सिंगल मिळाली जाते. डबल साठी प्रयत्न आणि ते सुद्धा पूर्ण झालेत 2 मिनिटात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जातं 21 वर. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 21. 4 षटकांचा सामना. फास्ट क्रिकेट सध्या आपण पाहताय. अगोदरचा सामना आपण पाहिला असेल, एका षटकात सामना दुसरं सत्र संपलं गेलं. यावेळचा चेंडू मिस टायमिंग आहे. लेग स्लिप मध्ये पुन्हा एकदा उडालेला झेल आतिश घरतने टिपलाय झेल आणि आणखी एक खेळाडू शेलगर संघाचा होतोय झेलबाद. क्रिकेट मध्ये जणू काही परिपक्व असणारा ग्रामीण स्तरावरील हा संघ धाकटीजुई संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गोलंदाजांना सुद्धा तेवढीच साजेशी साथ त्यांची मिळताना पाहायला मिळते. आणि इथे मात्र शेलगर संघावरती सध्या ते आपली कमांड दाखवताना 5 बाद 21 वरती. 5 बाद 21 शेलगर संघाच्या फलंदाजांना इथे मात्र कुठेतरी पार्टनरशिप चांगली बिल्ड करावी लागेल. धाव संख्या जमाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजांना बॅकअप मिळण्यासाठी. पण इथे मात्र फॉलोन थ्रू मध्ये आणखी एक झेल उडाला जातोय. विकेट नंबर 6. 6वा खेळाडू आता मात्र होणार झेलबाद. शर्यत बघाया अड्ड्यात गर्दी बैल जोड्या 100. त्या 100 बैल जोड्यामध्ये महबूब बैल 1 नंबर. त्या 100 बैल जोड्यामध्ये महबूब बैल 1 नंबर. सौरभ कडू बाद होणारा खेळाडू सौरभ कडू इथे मात्र बाद झाला. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय प्रतीक भगत. कुशल आणि प्रतीक 7व्या क्रमांकावरती येणारा कुशल अजूनही मैदानामध्ये ज्याच्या माध्यमातून एकही धाव आतापर्यंत आली नाही. पण त्या कुशलला आणि प्रतीकला ही पारी सांभाळावी लागेल. 21 झाल्यात. 21 आकडा सध्यापर्यंत मी म्हणेन थोडासा अडचणीमध्ये टाकणारा असेल शेलकर संघाला, कारण 21 वरती येऊन ही गाडी थांबली, पुढे जायला तयार नाहीये. पहिला विकेट 0 वरती, दुसरा 6 वर, तिसरा 8 वर, चौथा 19 वर आणि 5वा 21 वर आला. अमिश घरात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू पुन्हा एकदा मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आहे का? यस, लॉंग लेग कडे जाणारा हा चेंडू. क्षेत्ररक्षक 100% योगदान देत असताना पाहायला मिळतात. अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये मैदानामध्ये गरमाट निर्माण करणारा क्रिकेट सध्या शिवशक्ती धाकटी संघाचे खेळाडू करताना दिसत आहेत. धाव मिळते इथे मात्र 1. धावसंख्या होती 22. 22 वर
6 अशा स्थितीमध्ये सध्याच्या घडीला महेश स्पोर्ट्स शेलगर. हा वेळचा चेंडू आपण पाहिला तर मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चाललाय. सिंगल मेल्टे डबल साठी प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. यावेळेस मात्र प्रयत्न होतोय. आदरणीय आकाजी काकडे सर फलंदाज धावबाद. बेलपाडा यांचं मंचाकडे आगमन होतंय. त्यांचा मित्र परिवार आणि आकाजी काकडे सर यांचं मनपूर्वक स्वागत. यस बाद होणारा खेळाडू धावबाद होतोय प्रतीक. आणि मैदान मंचावरती आपण पाहताय यस उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील एक उत्कृष्ट शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये नेहमी सातत्याने पुढे असणारा तरुण अर्थात महेश पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. एक जबरदस्त बॉडी बिल्डर महेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. सोपी गोष्ट नाहीये. माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजे शरीर संपत्ती आणि ती महेशने कमवली आहे. धावचीची संधी पुन्हा एकदा मात्र मिस कम्युनिकेशन आणि त्याचा मात्र फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. आणखी एक खेळाडू धावबा. करायची आहे. चारही संघाच्या संघनायकांच्या सुपर 5 मध्ये दाखल झाल्या चारही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. यस ही स्पर्धा अगदी वेळेच्या पाबंदात पार पडणार आहे त्यामुळे प्रत्येकाने कोऑपरेट करा. नेक्स्ट बॉल. न्यू बॅट्समन मैदानात आलाय. चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये येतोय. सिंगल मिळाली जाते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावा कुठून कशा का होईना परंतु धावा येणं फार गरजेचं आहे आणि याच धावा जमवण्यासाठी धावांसाठी धावाधाव मैदानामध्ये शेलगर संघाचे फलंदाज करताना दिसत आहेत. धावा संख्या आहे 23 धावा. 23 रन्स 23 होत आहेत. 8 बाद 23. आतापर्यंत 8 खेळाडू शेलगर संघाचे बाद झालेत. चौथं षटक चालू आहे. गुणलेखकाच्या अहवालानुसार या सत्रातील या षटकातील हा शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळचा चेंडू धावचीची संधी आहे. शॉर्ट लेग कडे इथे मात्र लेग स्लिप मध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु ही सिंगल पूर्ण केली आणि चौथं षटक सुद्धा संपलं जात आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघाची धावा संख्या होतीये 8 बाद 24 धावा. 8 बाद 24 होत आहेत आणि 25चं टार्गेट असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा महत्वाची सूचना पुढील सामन्यासाठी असेल. टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेले सर्व संघ बेलवली, विचुंबे, खारकोपर आणि आरसीसी पेठ ही महत्वाची सूचना या संघांसाठी. आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 8 बाद 24 होत आहेत. 25 करायचे आहेत. कशा पद्धतीने केलं जातील ऐकणार आहोत. तुर्तास जाऊया मात्र आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे मात्र केला जाईल प्रमुख अतिथींचा सन्मान. तर नक्कीच आपण मी स्वप्नलजी मात्राने विनंती करतो या मंचावर उपस्थित आदरणीय आकाशजी काकडे सर बेलपाडा यांचा येतोची सन्मान करायचे. दादा या. आकाशजी काकडे सर, जितूजी काकडे सर आणि पवनजी कांबळे सर तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर आदरणीय आकाशजी काकडे साहेब, जितूजी काकडे साहेब आणि त्याचबरोबर पवनजी कांबळे सर या तिन्ही मान्यवरांचं स्वागत इथं केलं जात आहे. त्यानंतर पवनजी कांबळे सर आपण या. यानंतर मी विनंती करेन स्वप्नील दादांना की सचिन म्हात्रे यांचाही सन्मान करायचा आहे.
सचिन दादा मात्रे यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. स्वप्नील दादा आपल्या शोभा असते. सचिन दादा सचिन मात्रे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय सचिनजी मात्रे साहेब यांचा सन्मान. यानंतर मी विनंती करतो पांडुरंग कापसे साहेब बेलापूर आणि अविनाशजी जाधव साहेब बेलापूर दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्याला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय पांडुरंगजी कापसे साहेब बेलापूर आणि अविनाशजी जाधव साहेब बेलापूर दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारा प्लीज. आदरणीय पांडुरंगजी कापसे साहेब आणि अविनाशजी जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान होताना पाहतोय. चला दोन सलामीर मैदानाकडे रवाना व्हा. आदरणीय अविनाशजी जाधव साहेब पांडुरंगजी कापसे साहेब या दोन्ही मान्यवरांचे इथे यथोचित मान सन्मान पाहतोय. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. त्याचबरोबर नागेश शेठ यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नागेश शेठ यांचा सन्मान केला जाईल. चला सामना सुरू करा. आणि आम्ही वारंवार विनंती करतोय आई गावदेवी बेलवली संघाचा संघनायक, मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघाचा संघनायक, भैरवनाथ विचुंबे संघाचा संघनायक आणि जय हनुमान खारकोपर या चारही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती लगेचच दाखवायची आहे. त्याचबरोबर शक्ती मातृ साहेब माजी सरपंच विंधने यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचंय. शक्तीजी मातृ साहेब माजी सरपंच विंधने प्लीज या अतिथी कक्षामध्ये आणि विराजमान व्हा. आणि पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं थोडंसं टेन्शन दूर झालं असेल. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ धावा फार कमी झाल्या त्यामुळे धावांचं संरक्षण करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. ओ द स्टम्प्सला लेटकट करण्याचा प्रयत्न इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या वरून उडालाय चेंडू. तो सरळ चाललाय डीप थर्डमॅन मॉडेलच्या दिशेनं. चेंडू सीमा पार चौकार. केली होती चांगला गोलंदाज या टीमचा, परंतु धावसंख्येचं पाठबळ कमी आहे तरी सुद्धा लढावं लागेल. कालची मॅच तुम्हाला मी आठवून देतोय. 26 धावा करायच्या होत्या. 26 धावा. या 26 धावा 5 ओव्हर्स मध्ये. कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ होता तो गोठिवली. 26 धावा करायच्या होत्या 5 ओव्हर्स मध्ये. याच मैदानावर याच वेळेला मात्र सुरू असणारी ती मॅच आणि 26 धावा करण्यासाठी 5व्या षटकातला शेवटचा चेंडू लागला होता. शेवटच्या 1 बॉलवर 3 धावांची गरज होती आणि तेव्हा फुलटॉस बॉलवर षटकार आला होता. काय संघर्ष केला होता. परंतु ती मनामध्ये ओढ पाहिजे, ती मनामध्ये जिद्द पाहिजे की नाही जरूर धावा कमी झाल्यात परंतु या धावा डिफेंड करण्यासाठी मात्र आमची तयारी आहे. मग लागेल ते कष्ट करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तर संघर्षाची वृत्ती मात्र मैदानामध्ये दिसली पाहिजे आणि त्या वृत्तीने जर खेळ केला पूर्ण ताकदीनिशी पूर्ण जिद्दीनिशी तर नक्कीच या धावा सुद्धा डिफेंड करू शकतो शेलकर संघ. परंतु ती भावना मात्र मनामध्ये घेऊन खेळावं लागेल. पॉझिटिव्ह माइंड मात्र मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. साहिलचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चाललाय तो सरळ सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार.
फलकावर 14 रन्स ऑन अ बोट. द स्टम्प्स ने ऍडजस्ट करत हा फटका पॉइंट कडे धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 14. इथून जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. वीस धावा करायच्या आहेत. बरोबर आहेत. 14 झाल्यात. 12 पाहिजेत. आता डझन पाहिजेत. 1 डझन. डझनामध्ये आपण सांगूया धाकटीजुई संघाला धावा. आपण तर महेशजी पाटील म्हणजेच बॉडी बिल्डर्स म्हणजे जे ओळखलेले महेश पाटील सन्मानित केलं जाईल आणि त्यांचे 2 मित्र या तिघांना विनंती करतात या आपण सगळ्यांनी मयूरजी कुंभार यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. महेश दादा त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार. कॅमेरामन महेश पाटलांचा येतो जी सन्मान. बॉडी बिल्डर क्षेत्रातील एक मोठं नाव मॅडी म्हणजे महेश दादा पाटील. धन्यवाद. गोलंदाज तयार. आदित्य भगत उंच पुरासा गोलंदाज. फुल टॉस बॉल सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड. दांडी गोल त्रिफळा उडवलाय. पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र आदित्य भगतनं सफलता मिळवून दिली. ती महेश स्पोर्ट्स शेलगर टीम साठी विनेश घरत यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. अन काय बघतोस रागान तुझी दांडी ती उडवली वाघान. तुझी दांडी ती उडवली वाघान. तुझी दांडी उडवली वाघान. अरे रागान काय बघतोस रागान. रागान काय बघतोस रागान. तुझी दांडी ती उडवली वाघान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. दीपेश घरत बिग मॅन. आदित्य भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होत असताना पहिल्याच बॉलवर मात्र त्याला सफलता मिळाली. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये बाद केलंय. चांगला चेंडू यावेळेस मात्र खोलवट टप्प्याचा हा चेंडू होता. इथे मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. खरं तर पहिल्या षटकामध्ये साहिल भगत कडून सुद्धा अशाच षटकाची अपेक्षा होती. थोडंसं स्ट्रगल करायला हवा होता. तेवढी काबिलियत तेवढी क्षमता मात्र त्या गोलंदाजामध्ये नक्कीच आम्ही पाहिले. प्रतिभावान खेळाडू आहे या टीमचा. परंतु कॅप्टनचा हा बॉल यावेळेस मात्र स्वैर मारा आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त रन धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15 या आकड्यावर. इथून 11 धावांची गरज. आदरणीय उमेश मोकळ साहेब आणि पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आदित्य भगत चांगली गोलंदाजी करतोय. बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस होता. फक्त फ्लिक केले बॉलला. रिशा सहानं बळवले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दीपेशच्या बॅट मधून येतोय चौकार. रिश्ते में तो हम इसके बाप होते हैं. जाईल तडमान बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दीपेशच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. 3 रन्स रिक्वायर्ड धाकटीजुई टीम. एकतर्फी मॅच पाहायला मिळतोय. परंतु पुढचा सामना मात्र कमालीचा इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. धाकटीजुई विरुद्ध धाकटीजुई. यावेळेस अप्पर कट केले. वाडे शॉट. सेवक स्टाईल मध्ये मॅच फिनिश. सामना संपवला यावेळेस मात्र दीपेशनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम शिवशक्ती धाकटीजुई. संघ जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक महेश स्पोर्ट्स शेलगर. पुन्हा झालेल्या चुका सुधारवून
पुन्हा एकदा नव्या उमेदीनं मात्र शेलगर संघ पुढच्या स्पर्धा खेळताना दिसेल. त्यांना देऊया आपण मनापासून शुभेच्छा आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील.